संशोधन केलं सगळ्याकडे जे आंदोलन चाललेले आहे आपल्या जे हॉकर्स युनियनमध्ये पाहिलेलं आहे की लोकांनी काळ्या पट्ट्या बांधून रोजचं आंदोलन ठेवण्याचा असं निर्णय घेतलेला आहे. काय म्हणणार आपण याचं? नाही, सर्वप्रथम मी आपल्याला स्पष्ट करू इच्छितो की हे हॉकर्स युनियनचं नाही, मुस्लिम समाजाचं आंदोलन आहे. सर्वप्रथम मी स्वतः एक मुसलमान आहे, पेशाने पत्रकार आहे. हे बघा, अजूनही माझ्या हातावर तुम्हाला माझ्या दंडावर डाव्या बाजूच्या दंडावर काळी पट्टी दिसत असेल तर वक्फ संशोधन बिल 2025 याच्या अनुषंगाने केंद्रातल्या NDAच्या मोदी सरकारने हे जे अमेंडमेंट केलेले आहे त्याच्यामध्ये कलेक्टरला सर्वाधिकार दिलेले आहेत. उद्या कलेक्टर वक्फची कुठलीही संपत्ती ही सरकारी संपत्ती म्हणून घोषित करू शकतो. त्याचप्रमाणे एकूण जे 14 त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स केलेले आहेत ते सगळे हितावह नाहीत मुस्लिम समाजाच्या किंवा वक्फच्या प्रॉपर्टी च्या संबंधित जे आहेत ते दुराग्रहाने तयार केलेले आहेत. संविधानाच्या वेगवेगळ्या अनुच्छेद किंवा कलमांचा त्याच्यात उल्लंघन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं आहे का ज्या काही जमियत आहेत किंवा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आहे या सर्वांचा जो निर्णय आहे का प्रत्येक शुक्रवारी तुम्ही काळी पट्टी बांधून नमाज पठण करा आणि विरोध दर्शवा, तर त्यातून थोडासा हटके असा आम्ही निर्णय घेतला आहे का आम्ही फक्त 2 तासाकरता किंवा एका दिवसाकरता पट्टी बांधणार नाही. जोपर्यंत वक्फ संशोधन बिल 2025चं विरोध होत राहणार आहे, त्याच्या विरोधात जे देशभरात आंदोलन चालत राहणार आहेत तोपर्यंत ही काळी पट्टी आम्ही सर्व लोक जे व्हिडिओज मी तुम्हाला दिलेले आहेत त्या दिवशीचे त्याच्यात माझे जेवढे सहकारी मुस्लिम बांधव आणि भगिनी आहेत त्या सगळ्यांचा आमचा हा एकमुखी निर्णय आहे का ही काळी पट्टी सदैव आम्ही बांधून राहणार आहोत.